जीव पाप करत असतो. जीव हा पापाचा आहे. कधी ही पापाची मूर्ती कळत न कळतपणे पाय जरी मुंगीवर पडला तरी मुंगी मरू शकते. अरे त्या पाण्यामध्ये जीव माहिती किती, ते पाणी आपण फेकतो, आपण आंघोळ करतो नवे नवे, तर त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जीव आहे आणि ते जीव नाश करतो आपण त्याचा. तिथेही पाप होत असतं. कळत कळतपणे एखादा अंतकरण दुखला असेल. जीवनामध्ये परमार्थ काय साधन आहे? गोरोबा काकाची जयंती पुण्यतिथी साजरी करायची आहे, पण जीवनामध्ये परमार्थ 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 अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्माची जर शिदोरी जर उराशी बाळगायची असेल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणाच्याही अंतकरणाला दुःख होणार नाही आपल्याकडून. ह्या गोष्टीचा विचार बारकाईने जर केला तर मनुष्य तिथंच अध्यात्माची पहिली शिदोरी आहे, पहिली पायरी आहे. म्हणून आणि संतांनी आपल्याला सांगून दिलंय, कोण्याही जीवाचा नगळ मत्सर, कोणाही जीवाचा नगळ मत्सर, कोणाही जीवाचा नगळ मत्सर, कोणाही जीवाचा नगळ मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ही वर्म भगवंताचे. भगवंताने सांगितलं, भगवद्गीता खूप सुंदर आहे हो. हात जोडून विनंती तुम्हाला, त्या धर्मग्रंथाकडे बघा आणि त्या धर्मग्रंथाचं जर पालन केलं तर घरामध्ये वाद होणार नाही, घरामध्ये चुकीच्या पद्धती होणार नाही आणि चुकीचे संस्कार मुलांना होणार नाही. ही ताकद भगवद्गीतेची. इथे येऊन एक कुणी भगवद्गीता जरी ऐकली ना तुम्ही तरी त्या पूर्व काकांची पुण्यतिथी तुम्ही तुमच्या अंतकरणाला साजरी केल्याचा आनंद मिळेल. आणि म्हणून प्रत्येकाने भगवद्गीता वाचा. भगवद्गीतेमध्ये सुंदर कसं जगावं, पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत कसं जगावं हे शिकवणार व्यासपीठ म्हणजे भगवद्गीता आहे. आपल्याला त्या भगवद्गीतेकडे जायचं नाही, पण एक धर्मग्रंथ म्हणून सांगितलं ती काळाची गरज आहे. आपलं अनेक विषयावर चर्चा होईल, पण आता विषयांतर होईल. या अनुषंगानं जीवन जगत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये पाप केलं नाही असा प्रत्येक जण म्हणेल. आम्ही कायम परमार्थ केला, कायम अध्यात्म केला. आम्ही 5,000 रुपयाची पंगत दिली, 5,000 लोक जीव घातले, अनेक प्रकारचा अध्यात्म आम्ही केला. पण जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं काय होतं माहिती का? आपण जी पूजा करतो, जी भक्ती करतो, जी साधना करतो, जे कर्म करतो ते भगवंताला प्रसन्न करण्याकरता देवाने कृपा करावी याकरता आपण जे प्रयत्न करतो ते प्रयत्न आपले चुकत आहेत. म्हणजे काय होत आहे? आपण ज्या मार्गाला जायचं, ज्या भगवंताला, आता मला सांगा, देवाला आवडेल अशी भक्ती करतो की आपल्याला आवडेल अशी भक्ती करतो? आपण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा आहे. ज्याप्रमाणे धर्म आहे ती धर्म म्हणजे काय? धर्म शिकवणं म्हणजे काय? जे मनामध्ये जिंबलंय. कुत्र्याचा धर्म काय माहिती? कुत्र्याचा धर्म, कुत्र्याचा श्वानाचा तो धर्म नुसती वसवस. त्याला कोणताही मनुष्य दिसो, नवीन दिसो, जुना दिसो, गावात दिसो, गल्लीतला दिसो, वाडीतला दिसो, तो विचार करतो का हा कोणत्या ओळखीचा आहे? त्याला फक्त भुंकणं माहीत असतो. तो त्याचा काय? तो धर्म आहे. आणि आपण आपल्या धर्मावर विचार करायचा विचार जर केला तर आपण भक्ती मार्ग करत असतो, साधना मार्ग करत असतो. देव प्रसन्न व्हावे, संतांनी कृपा करावी, नवे नवे तर आम्ही मोक्षापर्यंत पोहोचावे अशा भावनेने आपण प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करायची अपेक्षा आपण करतो. पण आपण जर विचार केला तर त्या दर्जाची आपली भक्ती आहे का? या बाबतीत जर विचार जर केला, भक्ती करत असताना 9 प्रकारच्या भक्ती प्रल्हादांनी सांगितलेल्या आहे, नारद मुनींनी सांगितलेल्या आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. त्यापैकी एक जरी भक्ती आपण काया वाचा मनाने जर केली
तरी देव आपल्यावर कृपा करेल. पण आपलं कसं झालंय माहिती का?